ते साधारण मुलं किंवा मुली वयात ज्या वेळेला येतात म्हणजे 13व्या-14व्या वर्षी त्यांचा मणका आपोआप अचानक वाकडा व्हायला लागतो. त्याला काही कारण नाही, जन्मजात त्यात काही व्यंग नसतं. 11व्या वर्षापर्यंत 10व्या-11व्या वर्षापर्यंत मणका छान असतो. अचानक उंची वाढायला लागली की मणका वक्र होतो. त्याला इडिओपॅथिक स्कोलिओसिस म्हणतात. तर शाहरुख खानची डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी ज्यांनी केली, डॉक्टर अँड्र्यू यंग, मी इंग्लंडला होतो तेव्हा काही काळ मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. ग्रेट पर्सन, काही प्रश्नच नाही. तर सांगायचं असं होतं की शाहरुख खान सारखं शाहरुख खान, आता सांगली हे कुस्तीचं तसं म्हटलं तर केंद्र आहे, सांगली आणि कोल्हापूर. कितीतरी कुस्तीवीर माझ्याकडे येतात, ऑपरेशन करून 2-3 महिन्यानंतर ते कुस्तीचा सराव पण चालू करू शकतात. तर तो 80 वर्षाचा पेशंट हा बऱ्याच वेळेला सर्जरीला जास्ती तंदुरुस्त असतो, त्याला भुलीच्या रिस्क कमी असतात आणि 45 वर्ष 2 वेळेला अँजिओप्लास्टी, डायबिटीज, हा माणूस सर्जरीला हाय रिस्क असतो. आणि आता इथे तुम्ही बघाल तर हे अशा आपण या ठिकाणी मणक्यामध्ये स्क्रू घालतो. हे जे वरून बार्स येतात ह्याला सिक्वेन्शियल रिड्युसर म्हणतात. तर ते त्या स्क्रूमध्ये जातात. त्या सिक्वेन्शियल रिड्युसर बरोबर तुम्ही अख्खा मणका फिरवून सरळ करू शकता. त्यांना वाटतं की डॉक्टर कंपल्सरी करतात, नाही कमोड वापरायचं नाही. कमोड वापरलं तर तुमच्या सांध्यांसाठी ते चांगलं आहे, नाही वापरलं तर अडचण काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. त्याच्यामुळं मी म्हणलं तसं ऑपरेशनच्या आधी जेव्हा पेशंट वेदना विरत होता तेव्हा ज्या जोशाने तो सगळी कामं करू शकायचा, ती सगळी कामं ऑपरेशन नंतर करता येतात सुद्धा करू. तर हे असं उदाहरण आहे की आंद्रे अगासी कुठं कामातून गेला नाही, झोपला नाही, त्याचं करिअर संपलं नाही. नमस्कार, उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ करा. आरोग्यविषयक अनेक चांगल्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. शरीराचा सर्वात मुख्य अवयव आणि मोठा अवयव, जो गरजेचा अवयव, तो म्हणजे मणका. कारण मणक्याचे विकार एकदा सुरू झाले की असेही लोकांमध्ये गैरसमज आहेत की हे बरे होत नाही, आता यातून आपली मुक्तता नाही, आपल्याला हे कायम त्रास देत राहणार. तर मित्रांनो, मणक्याचे सर्व सर्जरी ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतात आणि त्या कशा प्रकारे होतात याचं नवीन टेक्नॉलॉजी ही सर्व आपल्या सांगलीमध्ये उपलब्ध आहे. ती म्हणजे श्रद्धा ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलजवळ सांगली इथे. प्रसिद्ध मणका तज्ज्ञ डॉक्टर हिमांशू कुलकर्णी हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि मणक्याची सर्व सर्जरी, त्याच्याबद्दलचे समज गैरसमज याच्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही आपणापुढे मांडणार आहोत. डॉक्टर हिमांशू कुलकर्णी, मणका विकार तज्ज्ञ. नमस्कार सर. डॉक्टर, अतिशय चांगला विषय घेऊन आपण आज इथं आलेलो आहोत की मणक्याचे ऑपरेशन्स, समज आणि गैरसमज. कारण बऱ्याच वेळेला असं लोकांमध्ये गैरसमज आहे की बाबा आता मणका दुखावला की सारा आयुष्य संपलं, आता पुढे याचं काही होणार नाही, आता हा झोपून राहणार आणि म्हणजे घरच्यांनाही त्याचा त्रास होणार आणि त्याचा काही उपयोग होणार नाही, असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याकडून सर्व माहिती आमच्या सर्व दर्शकांना या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. तर एखाद्या मणक्याचं ऑपरेशन झालं की संपूर्ण आयुष्य त्याचं बिघडलं, असा एक गैरसमज आहे. तर त्याच्याबद्दल काय सुरुवातीला सांग. सर, तुम्ही शब्द अगदी बरोबर वापरला. हा समज नाही, हा गैरसमजच आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला आणि हे मी पेशंटना कायम सांगतो. पेशंट पण मला असं सर असं म्हणतात, असे गैरसमज आहेत. मी पेशंटना कायम हेच सांगतो की तुम्ही शब्द वापरलेला अगदी बरोबर आहे. हा समज नाही आहे, हा गैरसमज आहे. पण कसं आहे ना, ह्याच्यात बऱ्याच लोकांची चूक पण अशी नाही. कारण मणक्याच्या ऑपरेशनचे रिझल्ट हे गेल्या काही दशकांमध्ये खूप भरारीने सुधारले. पूर्वीच्या काळात मणक्याच्या ऑपरेशन्सला रिझल्ट फार चांगले नसायचे, हे तितकं कटू सत्य आहे. कारण टेक्नॉलॉजी तेव्हा एवढी डेव्हलप नव्हती. तर साधारण 30-40 वर्षापूर्वी अशी गोष्ट होती की तेव्हा MRI नव्हते, बाकी इतर गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे ऑपरेशन केलं तर त्याच्यामधून मिळणारा रिझल्ट किंवा त्याच्यामधून मिळणारा खात्रीलायकरित्या जो काही चांगला परिणाम दिसायचा तो दिसायचा नाही. आणि एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळं पायातली ताकद ऑपरेशन नंतर जाणे किंवा कंबर दुखत राहणे किंवा पाय कायम दुखत राहणे, हे त्रास तेव्हा व्हायचे. होतं कसं, वर्षानुवर्ष जर असे रिझल्ट येत राहिले तर तिची भीती असते ती जनमानसामध्ये खूप खोलवर रुजते आणि मग ती खोलवर रुजलेली भीती तुम्हाला बाहेर काढायला वर्षानुवर्ष नंतर लागतात. सांगितलं जातं. म्हणजे एक पेशंट तो खराब झाला तर तो दुसऱ्याला सांगतो, तो म्हणतो अरे हो ह्याचं पण असंच झालं, तो म्हणतोय हो त्याचं पण तसंच झालं. तर ही 30-40 वर्षापूर्वी ही गोष्ट खरी होती.
एक 30 पण नाही, साधारण 35-40 वर्षापूर्वी, की मणक्याचे ऑपरेशन्स केले की खरंच पायातल्या ताकद जाण्याचं प्रमाण, सगळ्यांची अर्थातच जायचे नाही, पण प्रमाण जास्त होतं, रिझल्ट म्हणावे तेवढे मिळत नाहीत. पण कसं आहे ना, पेशंटना मी कायम सांगतो की टेक्नॉलॉजी जी बदलली ती फक्त तुमच्या हातातल्या फोनमध्ये आणि तुमच्या घरातल्या टीव्हीमध्ये नाही बदलली. तुम्ही छोटा मोठा दगडासारखा जाड नोकिया फोन वापरायचा 1998 साली आणि आज तुम्ही आयफोन 14 वापरता, तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये जेवढा फरक पडला तेवढा माझ्या ऑपरेशन थिएटर मधल्या टेक्नॉलॉजीमध्ये पण फरक पडला. रिझल्टमध्ये फरक पडला, प्रश्नच नाही. तेवढा अंतिम सत्य आहे. त्याच्यामुळे 40 वर्षापूर्वीची गोष्ट आणि आजचे प्रश्न हे अगदी, आणि कसं आहे ना, हा गैरसमज खूप मोठा आहे. म्हणजे आजवर मी हजारो ऑपरेशन्स केलीत मणक्याची, एकही पेशंट असा नाही की ज्यांनी मला हे विचारलेलं नाही. म्हणजे तो कुठल्याही सामाजिक स्तराचा असो, म्हणजे तो साधा असो, मोठा बिझनेसमॅन असो किंवा लेबरर असो, सगळ्यांच्या मनात गैरसमज सेम आहे. त्याच्यामुळे ते कनेक्टेड विथ गैरसमज असं सगळ्यांचं आहे. तर त्याच्यामुळं प्रत्येक पेशंट मला हे विचारतोच आणि प्रत्येक पेशंटला नंतर हे लक्षात येतं की आपला जो आधीचा होता तो समज होता नव्हता, गैरसमज होता. आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे, तर स्लिप डिस्क हा आजार आहे, कमरेच्या मणक्यातली स्लिप डिस्क किंवा मानेच्या मणक्यातली स्लिप डिस्क. आता तुमची खराब झालेली डिस्क तुम्ही बदलून नवीन डिस्क बसवू शकता, इथेपर्यंत टेक्नॉलॉजी. त्याचं ऑपरेशन करायचं, डिस्क काढून टाकायचे, हा जो साधा सरळ मार्ग होता. आता होतं काय, तुमच्या शरीरामध्ये डिस्कचं काहीतरी काम आहे ना, तुमच्या मानेचा जो लवचिकपणा आहे तो त्या डिस्कमुळे आहे. एक डिस्क काढून टाकली तर मानेचा लवचिकपणा काही प्रमाणात कमी होतो. तर आता तो लवचिकपणा टिकावा यासाठी डिस्क तुम्हाला बदलून नवीन डिस्क टाकता येते. इतकी पुढे ही टेक्नॉलॉजी गेलेली आहे. हे अगदी साधारण ह्याचं प्रातिनिक उदाहरण घ्यायचं म्हणजे तर आपला सुपरस्टार शाहरुख खानला साधारण 2002-2003च्या आसपास मानेच्या मणक्याच्या चकतीचा त्रास चालू झाला. त्याला मानेच्या मणक्यातली चकती सरकली आणि त्याला खूप त्रास होत होता. 2003 साली शाहरुख खाननी डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी, म्हणजे मी आता तुम्हाला म्हणलं तशी मणक्याची ती चकती बदलून घेतली. त्याची आय थिंक 5व्या-6व्या मणक्यातली चकती सरकलेली होती. तर शाहरुख खानची डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी ज्यांनी केली, डॉक्टर अँड्र्यू यंग. मी इंग्लंडला होतो तेव्हा काही काळ मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. ग्रेट पर्सन, काही प्रश्नच नाही. तर सांगायचं असं होतं की शाहरुख खान असं म्हणतात की 2003 साली जेव्हा त्याची सर्जरी झाली तेव्हा सर्जरीच्या आधी त्याचे बॅक टू बॅक काही पिक्चर्स फ्लॉप झाले होते. त्याची ड्रीम्स अनलिमिटेड नावाची कंपनी होती, ती कंपनी जवळपास डब घ्यायला आली होती. त्याच्यामुळे शाहरुख खान तशा बॅड पॅच मधून जात होता. शाहरुख खान सर्जरी नंतर परत आला आणि सर्जरी नंतर त्यांनी बॅक टू बॅक 5 ब्लॉकबस्टर सुपरहिट दिले. ना आम्ही पेशंटला गमतीत कायम असं सांगतो की मणक्याचं सर्जरी करून घेतल्यावर शाहरुख खानचं पण नशीब बदललं, तर तुम्ही कशाला घाबरताय? नक्कीच बदलू शकेल, प्रश्नच नाही. एक दुसरं प्रातिनिधिक उदाहरण द्यायचं म्हणलं तर आंद्रे अगासी. आता आंद्रे अगासी हा विश्वविख्यात टेनिसपटू आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर आंद्रे अगासी जेव्हा वर्ल्ड नंबर 1 होता, तो त्याच्या करिअरच्या अगदी शिखरावरती होता, तेव्हा त्याला कमरेच्या मणक्याच्या चकतीचा त्रास चालू झाला. तो त्रास चालू झाला, त्याच्यामुळे दुखत खूप होतं, त्याच्यामुळे त्याची कामगिरी खालावल्यावर तो ड्रग्सच्या अधीन झाला. तर वर्ल्ड नंबर 1 वरून वर्ल्ड नंबर 146 पर्यंत तो 146 पर्यंत येऊन घसरला. एवढी त्याची अधोगती झाली. हे झाल्यानंतर त्यांनी मणक्याची सर्जरी करून घेतली आणि मणक्याची सर्जरी केल्यानंतर त्यांनी 5 ग्रँड स्लॅम जिंकले. आता 5 ग्रँड स्लॅम हे खायचं काम नाही. कितीतरी खेळाडू तुम्ही ओळखाल की ते ग्रँड स्लॅम पर्यंत पण जात नाही आणि तसेच आयुष्यात रिटायर होता. ग्रँड स्लॅम एक जिंकायचं म्हणलं तर त्याला शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फिटनेस किती प्रमाणात पाहिजे हा विचार करा. त्यांनी मणक्याच्या सर्जरीनंतर 5 ग्रँड स्लॅम जिंकले. तर हे असं उदाहरण आहे की आंद्रे अगासी कुठं कामातून गेला नाही, झोपला नाही, त्याचं करिअर संपलं नाही. आंद्रे अगासी आमच्या नेहमीचे पेशंट सांगतात, आमच्या शेजारचा एक पेशंट होता, तो झोपून राहिला. नशिबाने आंद्रे अगासीच्या शेजारी असा कोणी पेशंट नसावा की ज्याने आंद्रेला सांगितलं नाही आंद्रे सर्जरी करून घेऊ नको बाबा, कामातनं जाशील. असं नसल्यामुळे त्यांनी करून घेतली आणि 5 ग्रँड स्लॅम जिंकली नंतर. तर एक माणूस जर मणक्याच्या सर्जरी नंतर एवढं अचाट शारीरिक तंदुरुस्ती दाखवून 5 ग्रँड स्लॅम जिंकू शकतो, आपल्याला काही ग्रँड स्लॅम खेळायला जायचं नाही, रोजचं काम आपण नक्कीच करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही सर्जरी नंतर कामातून जाणार, झोपून राहणार असं काही नाही. हे गैरसमजच आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मित्रांनो, नक्कीच तुमचा गैरसमज दूर झाला असेल, कारण शाहरुख खानचे 5 चित्रपट सुपरहिट झाले आणि 20 वर्ष झाली त्याला. शाहरुख खान अजूनही तेवढ्याच आनंदाने नाचतोय, शूटिंग करतोय, स्टंट करतोय, झोपून नाही राहिला तो कुठे. आणि आंद्रे अगासीनं 5 ग्रँड स्लॅम परत जिंकले मित्रांनो, त्यामुळे तुम्ही थांबू नका. नक्कीच डॉक्टर. पण आता असा एक गैरसमज आहे की हे एखादं ऑपरेशन हे कोणत्या वयात करून घ्यायला पाहिजे? कारण कसं होतंय, जसं वय वाढेल तसा एखाद्याचा मणक्याचा त्रासही वाढतो आणि सायटिकाचे सुद्धा त्रास त्यांना सुरू होतात. त्यांच्यासाठी हे ऑपरेशन करणं कितपत फायदेशीर होऊ शकतं? फायदेशीर तर आहेच. एक तुम्ही म्हणला अगदी बरोबर प्रश्न आहे. एक मोठा गैरसमज लोकांमध्ये असा असतो की आता ह्या वयात ऑपरेशन होणार का?
की आता आमच्या आईचं वय आहे, आता 65 आहे, आता ह्या वयात ऑपरेशन होणार का? मणक्याचे बहुतांश आजार जे असतात ते वयोमानानुसार होणाऱ्या मणक्याच्या झिजेमुळेच झालेले आजार असतात. तर लहान म्हणजे कमी वयोगटात म्हणजे तरुण वयोगटात स्लिप डिस्कचे त्रास नाहीये तसं नाही आहे, त्याच्यात पण होतात, पण त्याचं प्रमाण कमी असतं. तुम्ही 10 ऑपरेशन लागणारे पेशंट जर काढले तर त्याच्यातले 6 ते 7 अशाच वयोगटातले असतात की वर्षानुवर्ष काम केलंय, मणका झिजलाय आणि आता त्रास. त्याच्यामुळं मणक्याच्या सर्जरीचं जे शास्त्र आहे ते अशा वयोगटाला अनुकूल असावं असंच डेव्हलप झालेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डावर तुमचं वय काय आहे ह्याच्यावरती तुमची सर्जरी करावी की नाही हे ठरत नाही. तुमचा शारीरिक फिटनेस काय ह्यावरती सर्जरीला तुम्हाला किती. कसं आहे ना, मी 20 वर्षाच्या माणसाची सर्जरी केली आणि 92 वर्षाच्या माणसांची सर्जरी केली. सर्जरीचा प्रकार एकच असतो, म्हणजे माझ्यासाठी मणका आहे, सर्जरी सेम आहे, फक्त थोडासा म्हातारा मणका असेल तर मला थोडंसं काळजीने काम करायला लागतं, पण सर्जरीचा प्रकार बदलत नाही. सर्जरीला रिस्क कशासाठी असते तर सर्जरी नंतरची रिकव्हरी आणि सर्जरी दरम्यान भूल देणे या गोष्टीला वयानुसार रिस्क वाढते. तर असे कितीतरी पेशंट असतात जे 80व्या वर्षी अजून रोजचं 5 किलोमीटर चालायला जातात, सगळी कामं करत असतात, शुगर नाही, बीपी नाही. पण असे काही पेशंट असतात ज्यांची 45व्या वर्षात 2 वेळेला अँजिओप्लास्टी झालेली असते, मधुमेह असतो, मधुमेह साखर प्रमाणात असते, तर बीपी असतं, ह्या गोष्टी असतात. तर मग 45 वर्षाचा आहे म्हणून तो पेशंट तरुण आणि 80 वर्षाचा आहे त्याला रिस्क जास्त असं आहे का? अर्थातच नाही. तर तो 80 वर्षाचा पेशंट हा बऱ्याच वेळेला सर्जरीला जास्ती तंदुरुस्त असतो, त्याला भुलीच्या रिस्क कमी असतात. आणि 45 वर्ष 2 वेळेला अँजिओप्लास्टी, डायबिटीस हा माणूस सर्जरीला हाय रिस्क असतो. त्याच्यामुळे सर्जरीला रिस्क किती याच्याशी तुमचा फिटनेस, तुमचा आधार कार्ड काय वय दाखवतं ह्याच्याशी सर्जरीचं काही घेणं नाही. त्याच्यामुळे आणि बऱ्याच लोक तर 65व्या वर्षी तर आता वैद्यकीय शास्त्र इतकं पुढे गेलंय तर 65ला आम्ही म्हातारा नाही समजत. तर बरेच लोक म्हणतात आईचं वय आता 62 आहे, या वय 62 म्हणजे तरुणाईचं वय आहे. 60व्या वर्षी अनिल कपूर अजून पिक्चर मध्ये काम करतो. आता हे उदाहरण सोडा, पण 60 हे वैद्यकशास्त्रासाठी आता म्हातारं वय नाही. 60 हे आम्ही मध्यम वय पकडतो. तुम्ही म्हातारा म्हणायचं तर 75 नंतर माणसाला म्हातारा कोणालाच म्हणू नये, पण 75 नंतर तुम्ही म्हातारा म्हणू शकता. त्याच्यामुळे वयाची रिस्क ही तुमच्या वयानुसार ठरत नाही. सर्जरी ऑपरेशनसाठी ती तुम्हाला बाकी प्रॉब्लेम्स काय आहेत यानुसार ती रिस्क खोलीची ठरते. म्हणजेच काय मित्रांनो, तर कोणत्याही वर्षी कुठलंही ऑपरेशन करून घ्यायला काही आपल्याला अडचण अर्थातच. डॉक्टर, आता आणखी गैरसमज की एखादा 17-18 वर्षाचा मुलगा आहे, 15-16 वर्षाचा, किंवा एखादा तरुण आहे 20-22चा, त्याला मणक्याचा त्रास थोडासा सुरू झालेला असतो आणि घरचे काय म्हणतात की बाबा जर ऑपरेशन झालं तर हा आयुष्यभर असाच तरुण आहे काय, आणि मग नेमकं काय करायचं ते त्यांनाही समजत नाहीये. तर नेमकं काय सांगूया? तर तरुण वयात कसं आहे, हे असा पण गैरसमज आहे की एवढ्या लहान वयात ह्याला स्लिप डिस्क कशी काय झाली. तर असं काही गणित नाही आहे शरीराचं. म्हणजे जो 55व्या वर्षी स्लिप डिस्क होऊ शकते तसं खूप कॉमनली मी अलीकडे बघतो की तरुण वयाच्या मुलांमध्ये सुद्धा होतात आणि तरुण वयामध्ये सुद्धा ही ऑपरेशन लागतात. तर ह्याच्या एक साधी गोष्ट आपण समजून घ्या की स्लिप डिस्क कशी होते. तर या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही हे बघू शकाल की ही तुमची चकती, नॉर्मल चकती, ते मधलं गुलाबी जे आहे ते तुमचा मज्जारज्जू, आणि अशी तुमची चकती सरकली की ते तिकडे जाणाऱ्या मज्जारज्जूच्या एखाद्या नसेवरती दाबते, म्हणून ती नस ज्या प्रमाणात जिथे जिथे जाते तिथे तिथे तो पाय किंवा मानेतली चकती सरकली तर तो हात दुखत जातो. तर ह्या पद्धतीची जी सर्जरी आहे याच्यामध्ये आपण फक्त बाजूनी जातो, तेवढा सरकलेला चकतीचा तुकडा काढून घेतो, नस मोकळी करतो, प्रश्न मिटला. त्याच्यामुळे नसेला धक्का लागणे किंवा दुखापत होणे हा भाग त्याच्यात कुठेच येत नाही. दुसरी एक गोष्ट असते की त्याला सिलेक्टिव्ह फोरामिनल ब्लॉक म्हणतात. म्हणजे आता होतं काय, तुम्ही बघितलं तसं त्या ठिकाणी चकती सरकली आहे, चकती सरकल्यामुळे तिथं नसेवरती दाब आहे आणि ती नस सुजली आहे, तुम्हाला लाल झालेली दिसेल. तर आपण काय करतो की ठीक आहे, आपल्याला ऑपरेशन टाळायचा एक प्रयत्न करायचा असेल तर बरोबर आपण सियाम नावाच्या मशीनवर बघून ज्या ठिकाणी तुमची चकती सरकली आणि नस दबली आहे तिथेपर्यंत आपण जातो, तिथे एक इंजेक्शन सोडतो ज्याने त्या नसेची सूज जाते आणि पाय दुखायचा थांबतो. तर बऱ्याच कालावधीपर्यंत या इंजेक्शनचा इफेक्ट राहतो. जर या इंजेक्शनचा इफेक्ट गेला किंवा म्हणजे त्यानंतर परत दुखायला लागलं तर मग त्यानंतर तुम्ही सर्जरीचा विचार करू शकतो. आता या इंजेक्शनचा इफेक्ट असा असो की माझे 6-6 वर्ष इंजेक्शन दिलेले पेशंट आहेत ते सुद्धा अजून टुणटुणीत आहेत. तर ते कोणाला इंजेक्शनचा फरक किती कालावधी पडतो हे ज्याचं त्याचं शरीर ठरवतं. मी 6 महिन्यानंतर लोकांच्या परत सर्जरी केलेल्या आहेत आणि 6 वर्षानंतर माझे पेशंट इंजेक्शन घेऊन आनंदात सुरू आहे. तर तरुण वयाच्या पेशंट्समध्ये आम्ही हे सांगतो की तुमची जर खूप मोठी स्लिप डिस्क नसेल तर बहुतांश वेळेला हे आजार व्यायामाने आणि फिजिओथेरपीने बरे होतात. तरुण वयामध्ये आपण ऑपरेशन टाळायचा अर्थाच प्रयत्न करतो पहिल्यांदा. तर तो प्रयत्न करायचा म्हणजे हे मी तुम्हाला म्हटलं तसं सिलेक्टिव्ह फोरामिनल ब्लॉकनी त्यांना बराच कालावधीसाठी फरक पडतो. तर तुमचं आपण वी बाय टाइम म्हणजे आपण थोडासा वेळ त्याच्यामध्ये घेतो. पण
एवढी मोठी चकती आहे की त्याला असह्य वेदना आहेत. साधारण इंजेक्शननी सुद्धा कुठल्या चकतीला फरक पडतो याचा अंदाज असतो. खूप मोठी चकती आहे, इंजेक्शननी फरक पडून किती पडणार. तर खूप मोठी चकती आहे, त्याच्यावर प्रेशर येतंय. तर तुम्ही केवळ हा मुलगा तरुण आहे, मग ह्या वयामध्ये त्याचं ऑपरेशन, त्या वयामध्ये जरी त्याचं ऑपरेशन झालं तरी पुढचं त्याचं आयुष्य अत्यंत नॉर्मल असतं. त्यात काहीही बदल नाही, त्याला कामावर काहीही बंधन येत नाही, आयुष्यभर तो जे पाहिजे ते काम करू शकतो. म्हणजे त्याच्या बरोबरचा जो मित्र आहे ज्याचं ऑपरेशन नाही झालेलं आणि तो ऑपरेशन झालेला माणूस, दोघेही सेम आयुष्य जगणार. कोणालाही त्याच्यामध्ये काय पुढं अधूतपणा येत नाही, अपंगत्व येत नाही. हा तर प्रश्न पहिलाच आपण सोडवला. आणि त्याला काय कामाला, बऱ्याच लोकांचं असतं की हे मणक्याचं ऑपरेशन झालं तर तो सगळी कामं करू शकेल का, प्रश्नच नाही. मी लोकात पोरांना हे पण सांगतो, कितीतरी आता सांगली हे कुस्तीचं तसं म्हटलं तर केंद्र आहे, सांगली आणि कोल्हापूर. कितीतरी कुस्तीवीर माझ्याकडे येतात, ऑपरेशन करून 2-3 महिन्यानंतर ते कुस्तीचा सराव पण चालू करू शकतात. आता कुस्ती तुम्ही करता ती ह्याच्या पलीकडे असून काय पाहिजे, त्याच्यामुळे मजबूत पाहिजे आणि केवढा तुमच्या शरीरावर ताण पडत असतो. तर तुम्ही जर तरुण वयामध्ये ऑपरेशन नंतर कुस्ती सुद्धा खेळू शकता तर बाकी तर प्रश्नच मिटले. त्याच्यामुळे तरुण वय आहे, मग त्याचं ऑपरेशन केलं तर त्याला काही त्रास होईल का, काही नाही. तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकता जसं बाकीची मुलं त्याच्या बरोबरच्या वयाची जगणार आहे. सो ऑपरेशनच्या आधी ब्लॉकनी फरक पडला नाही तर ऑपरेशन. बहुतांश लोकांमध्ये या दोन्ही गोष्टी लागत नाही, व्यायाम आणि पेशंट्स बरे होतात. पण समज जर लागल्या तर त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. बरोबर. त्यामुळे मित्रांनो, कधीही अगदी त्या मुलाचं वय किती असो, 17-18 वर्ष, 20 वर्ष, 22 असो, काही असो, पण जर त्रास जास्त होत असेल तर ते ऑपरेशन करून घेतलेलंच बेटर. नक्कीच हा गैरसमज आपला दूर झाला असेल. तर डॉक्टर, आता आणखी एक प्रश्न, कारण कुबडाचे प्रकार सुद्धा बरेचसे तरुण वयाबद्दल आपण बोलतोय तर ते बोलणं गरजेचं आहे. आणि हे कुबड, त्याच्याविषयी नवीन आता टेक्निक सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे, काही पाहिलेलं आहे. तर हे टेक्निक कितपत अद्ययावत आहे आणि त्यातून कुबडाच्या ऑपरेशन्समधून माणूस पूर्ववत होऊ शकतो का? हो, कुबडाच्या सर्जरी अशा आहेत ना सर. कुबड म्हणजे पाठीला येणारा वक्रता किंवा कुबड हे 2 प्रकारचे असतात. एक तर जन्मजात काही मुलांच्या पाठीमध्ये, मणक्यामध्ये व्यंग असतं. त्या आईच्या पोटातून येताना तुमच्या मणक्याची जडणघडणच अशी होते की एखादा मणका वाकडा तयार होतो किंवा एखादा मणका एकमेकाला चिकटून येतो. त्याच्यामुळे जशी तुमची वाढ होत जाते तसा तुमची वाढ वाकडी होत जाते. दुसऱ्या प्रकारचं जे असतं ते साधारण मुलं किंवा मुली वयात ज्या वेळेला येतात, म्हणजे 13व्या-14व्या वर्षी त्यांचा मणका आपोआप अचानक वाकडा व्हायला लागतो. त्याला काही कारण नाही, जन्मजात त्यात काही व्यंग नसतं. 11व्या वर्षापर्यंत, 10व्या-11व्या वर्षापर्यंत मणका छान असतो. अचानक उंची वाढायला लागली की मणका वक्र होतो. त्याला इडिओपॅथिक स्कोलिओसिस म्हणतात. पण म्हणजे त्याच्यात कारण काही नसतं. असे 2 प्रकारचे पाठीच्या मणक्याची व्यंग असतात लहान मुलांची. तर ह्याबद्दल खूप गैरसमज म्हणण्यापेक्षा ह्याबद्दल फारशी जनजागृतीच नाहीये. गैरसमजापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत, कारण तेवढ्या प्रमाणात ह्या सर्जरी होत नाही आणि तेवढ्या प्रमाणात हे लोक सर्जरी करून घ्यायला जात पण नाही, बोलत पण नाही, त्याच्यावर चर्चा फारशी होत नाही. अलीकडच्या काळात थोडीशी जनजागृती झाल्यामुळे हे पेशंट आता दाखवायला तरी येतात. तर ह्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, पूर्वी या सर्जरी कोणी करायचं नाही, कारण या सर्जरी खूप कॉम्प्लिकेटेड असतात. कारण हे सोपं काम नाहीये, खूप वेळ लागणाऱ्या खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी असतात. आणि पूर्वी ह्याच्यामध्ये होतं कसं ना, तुमचा मणका वाकडा असतो, तो सरळ करायच्या नादामध्ये तुमच्या मज्जारज्जूला पीळ बसतो आणि पायातली आणि कमरेखालची ताकद निघून जाते. हे पूर्वी व्हायचं, कारण तेव्हा त्या हिशोबाने टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. आता कसं आहे, ह्या सर्जरी होतात, ह्या सर्जरींबद्दल जनजागृती आहे आणि ह्याच्यासाठी पूर्वीच्या अभ्यासक्रमांमध्ये मणक्याच्या सर्जरीच्या हे वेगळं टेन्युअरच नसायचं किंवा हा वेगळा अभ्यासक्रम म्हणून त्याला कन्सिडरच केलं जायचं नाही, कारण तेवढं त्याचं प्रमाण नव्हतं. आता मी नुसती स्कोलिओसिसची एक फेलोशिप 6 महिन्याची जर्मनीला जाऊन करून आलो. म्हणजे तिथे फक्त रोज मणक्याच्या कुबडाच्या सर्जरी एवढंच मी केलं. एवढं होण्या इतपत आता कसं आहे, तुम्ही जर चांगले सर्जन होणार असाल तर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काय काय ह्यानुसार पण तुम्ही किती चांगले रिझल्ट देणारे ठरणार. तुम्हाला ते शिकवलेलंच नसेल तर बाहेर येऊन तुम्ही प्रयोग करता असं होतं. तर आता अभ्यासक्रम सुद्धा तेवढा पुढे गेलेला आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा शिकताना तेवढ्या गोष्टी शिकून आलो. आणि आता ह्या सर्जरी सेफ खूप झाल्या, कारण आता हे साधारण होतं कसं हे मी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो. म्हणजे आता तुमचे आजकालचे स्क्रू किंवा आजकाल जे आपण क्लिप बसवतो किंवा स्क्रू बसवतो ते इतके मजबूत असतात की ते पूर्ण मणका जागेवरती फिरवून तो बाक सरळच्या सरळ करू शकता. म्हणजे आता इथे तुम्ही बघाल तर हे असे आपण या ठिकाणी मणक्यामध्ये स्क्रू घालतो. हे जे वरून बार्स येतात ह्याला सिक्वेन्शियल रिड्युसर म्हणतात. तर ते त्या स्क्रूमध्ये जातात. त्या सिक्वेन्शियल रिड्युसर बरोबर तुम्ही अख्खा मणका फिरवून सरळ करू शकता. हे करताना कुठेही मणका तुटत नाही, स्क्रू तुटत नाही. एवढ्या टेक्नॉलॉजीचे सुपिरियर स्क्रू आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता तुम्ही म्हणाल हो मणका तर सरळ झाला, पण डॉक्टर तुम्ही आता म्हणला की बरोबर पडणाऱ्या मज्जारज्जूच्या पिळाचं काय, पायातली ताकद गेली तर काय.
तर याच्यासाठी न्यूरो मॉनिटरिंग नावाची एक मशिनरी असते. आम्ही तर न्यूरो मॉनिटरिंगला अक्षरशः मणक्याच्या सर्जनमध्ये आम्ही दैवी देणगी म्हणतो. तर हे या टेक्नॉलॉजीमुळं ही सर्जरी एवढी सुकर झाली आता. म्हणजे न्यूरो मॉनिटरिंगमध्ये काय असतं, मी तुम्हाला फोटो दाखवतो. हे बघा सर, ते न्यूरो मॉनिटरिंगमध्ये होतं काय, तुमच्या पायाकडची ताकद जातीये का नाही हे ऑपरेशन दरम्यान तुम्हाला पूर्ण वेळ कम्प्युटरच्या स्क्रीनवर कळत राहतं, पूर्ण वेळ. म्हणजे हे इथे तिथे काही मेंदूला म्हणजे कवटीच्या त्वचेला काही इलेक्ट्रोड्स असतात, पायाकडे काही इलेक्ट्रोड्स असतात, हाताला काही इलेक्ट्रोड्स लावलेले असतात. तर तुमचा मेंदूकडून पायाकडे आणि हाताकडे येणारा जो सिग्नल आहे किंवा इलेक्ट्रिक इम्पल्स जो आहे तो कमी होत चाललेला आहे, हा तो कमी होतोय का हे तुम्हाला ऑपरेशन दरम्यान कळतं. म्हणजे तुम्ही मणका सरकवताय किंवा स्क्रू चुकीचा घालताय जो मज्जारज्जूला इजा करतोय, तर तो समोरचा टेक्निशियन सर सिग्नल कमी होत आहे असं मला लगेच सांगतो. त्यामुळं ती जी चूक मी काय जर चुकून होत असेल, म्हणजे त्या दरम्यान मज्जारज्जूला इजा होत असेल, तर ते मी त्या क्षणी करेक्ट करू शकतो. पायाची ताकद तिथं आपण तर ते तिथं थांबू शकतो. त्याच्यामुळे पुढे डॅमेज काहीच होत नाही. पूर्वी काय होतं, हे काय नसल्यामुळं सगळी सर्जरी झाल्यानंतर पेशंट भुलीतून बाहेर आल्यावर कळायचं की बाबा ताकद गेली, आणि तेव्हा एकदा गेली की तुम्ही काय करू शकत नाही. आता प्रत्येक क्षणाला मला हे कळत राहतं की कुठलं पिळताना मज्जारज्जूला पीळ बसतोय का, स्क्रू कुठला मज्जारज्जूला छेदून जातोय का. त्याच्यामुळे पायातली ताकद जातीये की नाही हे मला प्रत्येक सेकंदाला कळत असतं. त्याच्यामुळे कुठली अशी ऍक्शन जी पायातली ताकद घालवू शकेल मला त्या क्षणी कळते आणि मी त्या क्षणी ते थांबवू शकतो. त्याच्यामुळे मणक्याच्या ऑपरेशन नंतर आता कसं आहे, शेवटी ते मशीन आहे, ते काही प्रमाणात मशीनमध्ये सुद्धा चुका होऊ शकतात. पण त्या मी म्हटलं तसं मशीनची चूक व्हायची असेल तर ती 10 लाखातून एकदाच होते. पण त्यामुळे तुम्ही पर्सेंटेज वाईज बघितलं तर मणक्याच्या कुबडाची सर्जरी ही आता प्रचंड सेफ आहे. कारण न्यूरो मॉनिटरिंग असताना पायाकडची ताकद जाणं हे जवळपास दुरापास्त आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो ही दैवी देणगी आहे की ही टेक्नॉलॉजी आली. त्याच्यामुळे कित्येक कुबड असलेल्या, पूर्वी असं असायचं ना सर की पाठीवरचं कुबड आहे, तर आपल्याकडचा समाज असा आहे की पाठीवरचं कुबड आहे आणि हे बहुतांश मुलींमध्ये जास्ती होतं, मुलांमध्ये कमी होतं. तर पाठीवरती कुबड असलेल्या मुलींची लग्न जुळणे हा एवढा प्रॉब्लेमॅटिक प्रश्न असायचा. त्याच्यामुळे हा नुसता तुमच्या पाठीचं व्यंग हा नुसता तुमचा शारीरिक प्रॉब्लेम नव्हता, तो सामाजिक प्रश्न होता. मुलीचं लग्न न होणे, मुलगी डिप्रेशनमध्ये जाणे, आई वडिलांना वाईट वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या आणि त्याबद्दल आपण काही करू शकायचो नाही. आज असं आहे की आपण त्या मुलीला सरळ करू शकतो किंवा मुलाला सुद्धा सरळ करू शकतो आणि त्याचं पाठीचं व्यंग हे जवळपास नाहीच होतं. हा नुसता त्याचा मेंटल इम्पॅक्ट, त्याचा सोशल इम्पॅक्ट, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यात. खूप छान डॉक्टर. मित्रांनो, नक्कीच तुमचा गैरसमज दूर झाला असेल की कोणतंही कुबड्याचं ऑपरेशन अगदी लहान बाळापासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत हे सगळं बरं होऊ शकतं नवीन टेक्नॉलॉजीद्वारे. तर डॉक्टर असे एक आहे की हे मणक्याचे ऑपरेशन टोटल क्लिष्ट असतात, मग ते कुठल्याही वयाचं असू दे. पण असा एक महत्वाचा गैरसमज लोकांमध्ये आहे की एखादं ऑपरेशन झालं की ते परत करता येतं का, कारण त्याला मग वयाचं बंधन काय येतं का आणि ते व्यवस्थित होऊ शकतं का. ओके, प्रश्न खूप चांगला आहे सर. होतं कसं ना, हे खूप कॉमनली होतं की माझं एक 30 वर्षापूर्वी ऑपरेशन झालंय. 30 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं तेव्हा छान झालं, 30 वर्षानंतर मला परत त्रास व्हायला लागला, किंवा म्हणजे 10 वर्षापूर्वी चकतीचं ऑपरेशन झालं होतं, परत एकदा त्या ठिकाणाहून चकती सरकली. हे होत राहणार, कारण तुम्ही 30 वर्षानंतर तुमचं शरीर झिजतंय. 10 वर्षापूर्वी ऑपरेशन केलं होतं, तुमचं शरीर वय जसं वाढत जाईल तशी मणक्याची झीज होत राहणार, तुम्हाला त्या ठिकाणी परत प्रॉब्लेम येत राहणार. हे खूप कॉमन आहे. तर आता होतं कसं, लोकांना वाटतं अरे सर 10 वर्षापूर्वी ऑपरेशन झाले, मणक्याचं दुसरं ऑपरेशन केलं, दुसरं ऑपरेशन होतं का, आम्ही तर म्हटलं की दुसरं ऑपरेशन नंतर प्रॉब्लेम होतात. तर रिव्हिजन सर्जरी ही ती कॉन्सेप्ट आहे. तर रिव्हिजन सर्जरी हे सगळे तज्ज्ञ स्पाईन सर्जन करतात. तर मला लोकांना सांगायचं की हा फार मोठा इश्यू नाही आहे. तर आणि कसं आहे ना, आज आता तुम्ही सर्जरी करून घेतली, तुमचं वय वाढायचं थांबणार नाही आहे, तुमचा मणका झिजायचा थांबणार नाही आहे. 20-30 वर्षानंतर कधीतरी तुम्हाला हा प्रॉब्लेम परत येऊ शकतो. त्यावेळेला पण मी म्हणलं तसं तो प्रॉब्लेम हा प्रायमरी प्रॉब्लेम असतो. आज जसा आहे तसाच आहे. तेव्हा सुद्धा बहुतांश प्रॉब्लेम हे व्यायामाने, गोळ्या औषधांनी बरे होतात. पण तेव्हा सुद्धा जेव्हा परत सर्जरी लागते तेव्हा ती आमच्यासाठी पहिल्या सर्जरी सारखीच असते आणि त्याला रिझल्ट सुद्धा असतात ते पहिल्या सर्जरी इतकेच उत्तम येतात. त्याच्यामुळं आधी तिथं ऑपरेशन झालेलं आहे, मग तिथं परत काय प्रॉब्लेम होईल का. तर आता रिव्हिजन सर्जरी करणे हे सगळ्यांचं काम नाही, त्यासाठी स्पेशलिस्ट स्पाईन सर्जन लागतात. कारण एकदा झालेल्या ऑपरेशनमध्ये जुन्या ऑपरेशनला इजा न पोहोचवता नवीन ठिकाणाहून जाऊन ती चकती परत काढणे किंवा त्या ठिकाणची नस मोकळी करणे हे खूप क्लिष्टतेचं काम आहे. पण आमच्यासाठी हे रोजचं काम आहे. त्याच्यामुळे पेशंटचा हा अत्यंत, सर तुम्ही उत्तम प्रश्न विचारला की हा खूप मोठा गैरसमज आहे की दुसरं ऑपरेशन आणि होतं कसं ना, शक्यतो ही प्रॉब्लेम येतात ते तुमचं एक ऑपरेशन झालेलं असतं 40-50 मध्ये, तर एक 10-20 वर्षांनी येतं तेव्हा परत तुम्ही 60-70 आलेले असतात.
परत प्रश्न तोच येतात की ह्या वयामध्ये दुसरं ऑपरेशन होईल का, तर सक्सेस होईल. तर दोन प्रश्न की आता तर वय वाढलं मगाशी म्हणल्यासारखं, आता दुसरा प्रश्न आला की तुमची सेकंडरी सर्जरी. तर प्रॉब्लेम काही नाहीये, तुम्हाला पहिल्या सर्जरीला जसा तुम्हाला चांगला रिलीफ मिळालेला असतो, दुसऱ्या सर्जरी नंतरही रिझल्ट तेवढेच चांगले असतात. तर दुसरी सर्जरी हे फार मोठं गोष्ट पेशंटसाठी नाही, सर्जनसाठी ती मोठी गोष्ट आहे, पण ते जर फक्त स्पाईन सर्जन स्पेशालिस्टच असतील त्यांच्यासाठी ही रोजची गोष्ट आहे. तर फार मोठा प्रॉब्लेम. मित्रांनो लक्षात घ्या की एखादी सर्जरी झाली तरी 10-20 वर्षानंतर 5-10 वर्षानंतर नवीन सर्जरी सक्सेसफुल करता येते, प्रश्नच नाही. पहिल्या सर्जरी इतकीच सक्सेसफुल ती होते. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर डॉक्टर आता आणखी असा एक थोडासा गैरसमज की एखादं ऑपरेशन झालं मणक्याचं की बऱ्याच गोष्टी आता करता येत नाहीत, सगळ्याच करता येत नाहीत, पण आता बऱ्याच गोष्टींवरती मर्यादा येते, असा एक लोकांमध्ये गैरसमज आहे. आणि सर तो मणक्याचं ऑपरेशन न करून घेण्यामध्ये बाकी काही असो, पण हा समज जो आहे ना त्यासाठी सर्वात जास्त मनामध्ये बंधनं असतात की ऑपरेशन करू का. मग त्यांचं लोकांचं काय म्हणणं असतं की थोडं दुखतंय, ठीक आहे मी सहन करतो, पण त्या ऑपरेशन नंतर हे करायला मिळणार नसेल तर मग ऑपरेशनचा उपयोग काय. आणि आपल्याकडे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे, बहुतांश लोक येतात ते शेतकरी असतात, त्यांचं म्हणणं असतं ऑपरेशन नंतर मग मला शेतातली कामं करता येणार नाहीत असं कोणीतरी मला सांगितलं, म्हणून मग मी इतके वर्ष अंगावर काढले. तर हा सर मी परत म्हणतो तसा हा समज नाही, हा गैरसमज. आपण ऍक्च्युली आजच्या लेक्चरचं नाव मणक्याचे समज गैरसमजपेक्षा गैरसमज असंच आहे ते. तर हा पण गैरसमज आहे. कारण आता मी तुम्हाला म्हणलं तसं आता काही जे अत्यंत झिजलेले सरकणारे मणके असतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी स्कोलिओसिसच्या सर्जरीमध्ये कुबडाच्या सर्जरीत दाखवलं, तसे अत्यंत मजबूत जे काही स्क्रूज असतात ते आपण टाकतो. तर अशा शेतकरी मंडळींना आम्ही सांगतो की आता तुम्ही परत पडला तर तुमचं हाड मोडेल पण तो स्क्रू नाही मोडणार, इतका मजबूत तो स्क्रू असतो. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला म्हणजे सगळी कामं करायला त्यांना टप्प्याटप्प्याने परवानगी मिळते. 1 महिन्यानंतर त्यांना काही कामं करायला परवानगी आम्ही देतो, 2 महिन्यानंतर काही कामं करायला, 3 महिन्यानंतर काही कामं. साधारण 3 ते 3.5 महिन्यानंतर पेशंट ती सगळी कामं करू शकतो जो तो सर्जरीच्या आधी दुखणं नसताना करू शकायचा. त्याच्यामुळं आता सुरुवाती आम्ही भारतीय लोकांना हा सल्ला देतो की शक्यतो तुम्ही इंडियन टॉयलेट वापरू नका, कमोड वापरा. कारण आता कसं आहे ना, भारतीय पद्धतीचं संडास हे गुडघ्यासाठी आणि कमरेच्या मणक्यासाठी, नॉर्मल लोकांसाठी सुद्धा हे खूप बऱ्यापैकी हानिकारक असतं. त्याच्यामुळे गुडघ्याचं वरती खूप प्रेशर येतं, कमरेवरती खूप प्रेशर येतं. तर लोकांना हा खूप मोठा गैरसमज असतो की हे ऑपरेशन झाल्यानंतर कायम कमोडवरच बसायला लागतं. तर आमचा सल्ला असा अजिबात नसतो, तो खूप असा म्हणजे तुम्ही आमच्या सल्ल्याचा थोडासा चुकीचा अर्थ काढला असं होतं. तर तुम्ही ऑपरेशनच्या नंतर पहिल्या दिवशी सुद्धा इंडियन टॉयलेट वापरलं तर ऑपरेशनला काही बाधा येत नाही. ऑपरेशनची जागा आणि तर ऑपरेशन झालेल्या एकदा तुमचं ऑपरेशन झालंय याचा अर्थ तुमचा मणका आता बऱ्यापैकी झिजलाय म्हणून तुमचं एकदा ऑपरेशन करावं लागलं. मी 4थ्या-5व्या मणक्याची सर्जरी केली, तो बरा झाला. तुमचा 3रा-4था अजून आहे, पहिला 2रा आहे, 5वा मणका माकणार आहे. जर तुमच्या आता मणके झिजायला लागले तर त्या उरलेल्या मणक्यांची आयुष्यभर काळजी घेणे आणि पुढचं 2ऱ्या लेवलचं ऑपरेशन न लागू देणे ही आपली जबाबदारी आहे. तर त्यासाठी तुम्हाला पुढच्या मणक्यांच्या सर्जरीज लागू नयेत ह्यासाठी काळजी म्हणून आम्ही या गोष्टी सांगत असतो. काळजी म्हणून कायमचं कमोड वापरा, हे तुमच्या गुडघ्यासाठी चांगलं आहे, तुमच्या कमरेसाठी चांगलं आहे. भविष्यात तुम्हाला गुडघे बदलायची सर्जरी नाही लागणार, कमरेचे मणके चांगले राहतील. तुम्ही वापरला तर अडचण काहीच नाहीये. तर हा कंपल्शन नाही, हा एक सल्ला आहे, हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना वाटतं की डॉक्टर कंपल्सरी करतात, नाही कमोड वापरायचं नाही. कमोड वापरलं तर तुमच्या सांध्यांसाठी ते चांगलं आहे, नाही वापरलं तर अडचण काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. त्याच्यामुळं मी म्हणलं तसं ऑपरेशनच्या आधी जेव्हा पेशंट वेदनाविरत होता तेव्हा ज्या जोशाने तो सगळी कामं करू शकायचा ती सगळी कामं ऑपरेशन नंतर करता येतात. त्याच्यामुळे हे करता येत नाही ते करता येत नाही असं काही नाही. तुमच्या मणक्याच्या काळजी घ्या, आम्ही जे सल्ले देतो ते तुमच्या हिशोबाने तुम्ही पाळले, इट इज गुड. खूप छान. मित्रांनो बरेचसे गैरसमज आपले नक्कीच दूर झाले असतील. तर डॉक्टर आता आपण शेवटाकडे येतोय. आता हे जे त्रास आहेत, आता हे पेशंटना ऑपरेशन झाल्यानंतर त्याने कशी काळजी घ्यावी याबद्दल तुम्ही बोला, पण हे होऊच नाही. एखादा असा म्हणेल की मी तंदुरुस्त आहे पण मला मणक्याचा विकार कधी होऊ नये, ऑपरेशनचं तर लांबच, तर त्यांच्यासाठी काय सल्ला सांगाल तुम्ही? 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर कसं आहे ना, तुम्हाला सक्ती सरकणे किंवा मणक्याचा त्रास होणे हा बहुतांश तुमच्या नशिबाचा भाग आहे. बरेच लोक सर मला स्लिप डिस्क का झाली, मी अगदी साधं सरळ उत्तर देतो की तुमचं नशीब. स्लिप डिस्क होण्याची कारणं बरीच आहेत, पण अगदी रोज रेग्युलरली व्यायाम करणारा तंदुरुस्त माणूस, ह्याला मी असे माझे मित्र आहेत जे ॲथलीट्स आहेत,
जे रोज पळतात, स्विमिंग करतात आणि ते ॲथलीट म्हणजे ते प्रोफेशनल ॲथलीट्स आहेत, त्यांना सुद्धा स्लिप डिस्क आहे. आणि माझे काही मित्र आहेत जे इंजिनिअरिंगला गेले, IT कंपनीत लागले, दिवसभर खुर्चीवर बसून असतात, काही व्यायाम करत नाही, त्यांना काही होत नाही. तर हा विरोधाभास इतका आहे. पण म्हणून असं नाहीये, पण तुम्ही साधारण ॲव्हरेज काढलं तर जे रोज लोक व्यायाम करतात त्यांना मणक्याचे विकार होण्याचं प्रमाण कमी आहे. अर्थातच आहे. त्याच्यामुळे असा माझ्या याचा कोणी अर्थ काढू नये की कशाला व्यायाम करायचे बाबा, सुखी राहिलं तरी माणूस सुखीच आहे. त्याच्यामुळे जर 10 लोक बघितले तर 10 लोक व्यायाम करणारे आणि 10 लोक व्यायाम न करणारे. व्यायाम न करणाऱ्या लोकांना मणक्याचा त्रास होण्याची शक्यता 100% जास्त आहे. प्रश्नच नाही. म्हणजे व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये स्लिप डिस्क होणार नाही असं नाही, पण त्यांच्यापैकी 10ला एकालाच होईल. इथे 10 पैकी 10 हा त्रास होण्याचा. त्याच्यामुळे मी मागच्या वेळेला पण म्हणालो होतो तसं भारतीय जनमानसामध्ये रेग्युलर व्यायामाचं महत्व खूप कमी आहे. हेच तुम्ही जर युरोपियन देशांमध्ये गेला तर तिथला प्रत्येक माणूस तंदुरुस्त असतो, रोज पळतात, सायकल करतात, काहीतरी करतात, पण त्या हिशोबाने ते करतात. आपल्याकडे सकाळी उठणे, चहा पिणे, गप्पा मारणे, कामाला जाणे हे आपलं रुटीन असतं. तर रेग्युलर तुम्ही व्यायाम करत असाल तर अर्थातच तुम्हाला कमरेच्या मणक्याचे विकार कमी होणार आहेत. तुम्ही रेग्युलर व्यायाम करत नसाल तर आज ना उद्या तुम्ही कुठल्या तरी मणक्याच्या सर्जनकडे जाणार आहे, हे प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट, ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही म्हटलं तसं ऑपरेशन झाल्यानंतर परत हा त्रास होऊ नये यासाठी काय, तर ऑपरेशन नंतर आम्ही काही प्रकारचे स्पेसिफिक मानेचे किंवा कमरेचे व्यायाम देतो जे ऑपरेशन नंतर करायचे असतात. होतं कसं, अलीकडे ऑपरेशन नंतर पेशंटला लगेच फरक पडतो, मायक्रोस्कोपिक होतात, फार मोठे टाके नसतात, 2-3 टाक्यात कामं होतात, त्याच्यामुळे पेशंट दुसऱ्या दिवशी चालतो फिरतो. त्यामुळे पूर्वी मणक्याच्या सर्जरीला जे गांभीर्य होतं, अरे बापरे मणक्याची सर्जरी, आजही मणक्याची सर्जरी तेवढीच गंभीर आहे. पण मला कधी कधी वाटतं टेक्नॉलॉजीमुळे आणि आमच्याच ह्याच्यामुळे पेशंटला वाटतं काय किरकोळ आहे, हे काय फार मोठं काम नाही. तर मला वाटतं की आमचीच कधी कधी चूक आहे की आम्ही एवढं भारी काम करून देतो, तर पेशंटला वाटतं ही सर्जरी किरकोळ आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी चालतात, 1-2 महिन्यात कामाला लागतात. कसा लवकर फिट झालो आणि येस ते दाखवायचा प्रयत्न करतात. आणि बरं झालं की आम्ही जे व्यायाम सांगितलेले असतात ऑपरेशन नंतर करायचे ते हळूहळू 6 महिन्यामध्ये मागे पडतात, बंद होतात. आणि नंतर ते 2-3 वर्षांनी परत सेम त्रास घेऊन येतात. तेव्हा विचारतो सर 6 महिन्यानंतर काही त्रासच झाला नाही म्हणून व्यायाम बंद केले. तर तुम्हाला ते त्रास कमी करायसाठीचे ते व्यायाम नाही आहेत, त्याच्यासाठी मी सर्जरी केली आहे. तुम्हाला वरच्या ज्या सर्जरी केलेला मणका आहे त्याच्या वरती खाली हे त्रास परत होऊ नयेत आणि त्या सर्जरी झालेल्या मणक्याची तुमची वयोमानानुसार जी झीज होणार आहे ती झीज कमी प्रमाणात व्हावी ह्यासाठीचे हे व्यायाम आहेत. ते व्यायाम जर तुम्ही नंतर केले नाही तर आज ना उद्या तुम्हाला परत मणक्याचा त्रास होणार आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन नंतरचे मणक्याचे व्यायाम हे परत सर्जरी टाळण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. अर्थात तुम्ही निसर्गाविरुद्ध जाऊ शकत नाही. मी म्हटलं तसं व्यायाम करणाऱ्यांना पण परत त्रास होऊ शकतो, पण मी म्हटलं तसं व्यायाम करणारे 10 लोक, ऑपरेशन नंतर व्यायाम न करणारे 10 लोक, त्यांना परत कधी ना कधी सर्जरी लागणार. ह्या 10 लोकांना सर्जरी लागण्याचा चान्स खूप कमी आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन नंतरचे व्यायाम आणि फिजिओथेरपी हे तुमच्या भविष्यातल्या वेदनाविरहित आयुष्यासाठीची महत्वाची किल्ली आहे. तर ह्यात सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की सर मी परदेशामध्ये भरपूर ठिकाणी शिक्षण घेऊन आलेलो आहे. आज मी अभिमानाने सांगू शकतो की परदेशामध्ये ज्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं तिथे जे तंत्रज्ञान, ज्या टेक्नॉलॉजी आपल्याला अवेलेबल आहे त्या आज सांगलीसारख्या ठिकाणी त्याच टेक्नॉलॉजीने त्याच पद्धतीने आपल्याकडे सर्जरी होते. म्हणजे माझे गुरु पुण्याचे कुर्जेकर सर जे होते ते कायम सांगायचे की पेशंटला कायम सांगायचे की आज तुम्ही इंग्लंडला गेला, न्यूयॉर्कला जे गेला तरी तुम्ही ज्या पद्धतीने सर्जरी करून घ्या त्या पद्धतीने आपली इथं सर्जरी होणार. तर तेच मी इथं सांगू शकतो की सांगलीसारख्या ठिकाणी आज त्याच टेक्नॉलॉजीनी ह्या सगळ्या सर्जरी आपल्याकडे होतात आणि नवीन नवीन गोष्टी येत आहेत. श्रद्धा हॉस्पिटल येस, प्रश्नच नाही. त्यामुळे लोकांना मला एक संदेश द्यायचा आहे ह्या सगळ्यातून की मणक्याची सर्जरी ह्या गोष्टीला तुम्ही अजिबात घाबरू नका. मी पेशंटना कायम सांगतो की माझा अजिबात असा आग्रह नाही की तुम्ही माझ्याकडूनच सर्जरी करून घ्या. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल असेल, तुम्हाला जिथे आवडेल, ज्या डॉक्टरांकडून करून घ्यायचं, जे स्पेशालिस्ट असतील त्या स्पेशालिस्टकडून ती सर्जरी करून घ्या. पण मणक्याची सर्जरीला घाबरून ते दुखणं अंगावर काढू नका. कुठूनही सर्जरी करून घ्या, पण सर्जरी करून घ्या, कारण ह्या सर्जरी नंतरचे रिझल्ट चांगले आहे. तुमच्या दुखण्यावरती उत्तर उपलब्ध आहे. तर केवळ घाबरून घरी राहू नका, केवळ घाबरून दुखणं अंगावर काढू नका. सर्जरी करून घ्या आणि वेदनाविरहित आयुष्य सुखाने जगा. प्रश्नच नाही. मित्रांनो, मणक्याचे सर्व म्हणजे ऑपरेशन्सच्या सर्जरीबद्दलचे गैरसमज सगळे तुमचे क्लिअर झालेले आहेत आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर सर्जरीसाठी तर उपलब्ध आहेतच. तुम्हाला मणक्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर आहेतच, पण हा विकार होऊ नये याची काळजी घ्या. दररोज व्यायाम करा, चांगलं वॉकिंग करा, आहार विहार चांगला असू द्या तुमचा आणि आपल्या तब्येतीची काळजी घेत राहाव्या. डॉक्टर आपल्यासोबत आहेतच. तर आज अतिशय बिझी शेड्यूलमधून डॉक्टर आपल्याकडे इथं उपस्थित झाले आणि आपल्याला मणक्याच्या ऑपरेशन्सबद्दल आणि त्या माध्यमातून घेण्याची काळजी याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे. नक्कीच ते तुम्हाला ज्ञात झालं असेल.
तर डॉक्टरांचं आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. सर, आणि तुमचं सुद्धा याबद्दल अभिनंदन. आरोग्याबद्दल जागरूकता ह्या गोष्टीसाठी तुम्ही हा जो उपक्रम राबवताय तो अत्यंत स्तुत्य आहे, आणि त्याच्यात मला बोलायला चान्स दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणि हे होते प्रसिद्ध मणका तज्ज्ञ डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. मित्रांनो, अगदी लहान बाळापासून वय वर्ष 75 पर्यंत जर तुमची शरीर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोणत्याही वयामध्ये कुठलंही ऑपरेशन होऊ शकतं. एकदा झालेलं ऑपरेशन दुसऱ्या वेळेला सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे आता घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हेच आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे. तर भेटूया अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तिमत्वाला पुढच्या रविवारी. पाहत राहा उत्तुंग भरारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.